सध्या बॉलिवूड आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये चांगलीच टक्कर सुरू आहे। साऊथ कडून पुष्पा, कल्की, केजीएफ असे ब्लॉकबस्टर सिनेमे येत आहेत, तर बॉलिवूड कडून रिमेकचा ट्रेंड सुरू आहे। यामध्ये जास्ती करून साऊथ सिनेमांची बॉलिवूड मध्ये रिमेक केल्या जात आहेत। पण विशेष म्हणजे साऊथ मध्ये सुद्धा असे काही मूवीज आहेत जे की मराठी मधून रिमेक केलेले आहेत। तर या व्हिडिओ मध्ये आपण असेच 11 चित्रपट जाणून घेणार आहोत जे की साऊथ मध्ये रिमेक केले गेले आहेत किंवा लवकरच रिमेक केल्या जाणार आहेत। चला तर मग जाणून घेऊया अशाच काही चित्रपटांबद्दल। पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब बटनला टच करून नोटिफिकेशन बेल वाजवायला विसरू नका। का म्हणजे कशामुळे साहेब? तुम्ही कोण? धनाजी माझा म्याव नाही। हवालदार यांना अटका का? नाही, धनाजी माझा म्याव नाही हा माझा मोठा गुन्हा आहे। पण ते डॉक्टर साहेब काय म्हणताय ते ऐकून तर घे की। मूवी नंबर 1 दे धक्का। दे धक्का हा 2008 मध्ये आलेला कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे। या चित्रपटाची स्टोरी जाधव फॅमिली भोवती फिरते आणि कोल्हापूर ते मुंबई हा प्रवास करताना त्यांच्या प्रवासामध्ये आलेली गंमत या चित्रपटामध्ये आपल्याला दाखवण्यात आली आहे। या चित्रपटामध्ये शिवाजी साठम, मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव यांच्या मुख्य भूमिका आहेत आणि हा चित्रपट कन्नड लँग्वेज मध्ये क्रेझी कुटुंब या नावाने रिमेक केला गेला आहे। माती माती माती। नंबर 2 डोंबिवली फास्ट। डोंबिवली फास्ट हा चित्रपट 2005 मध्ये आलेला निशिकांत कामत दिग्दर्शित ड्रामा चित्रपट आहे। या चित्रपटाची स्टोरी एका बँकेत काम करणाऱ्या एका मिडल क्लास माणसाभोवती फिरते, ज्याला सगळ्याच चित्रामध्ये झालेल्या भ्रष्टाचारामुळे निराशेचा सामना करायचं काम पडतो आणि त्यावर हा माणूस आवाज देखील उठवतो। या चित्रपटामध्ये संदीप कुलकर्णी आणि शिल्पा तुळसकर यांच्या मुख्य भूमिका आहेत। नॅशनल अवॉर्ड मिळवणाऱ्या या चित्रपटाला तमिळ भाषेत इवानू ओरुवन या नावाने रिमेक केला आहे। त्या चित्रपटामध्ये आर्मादोन यांनी मुख्य भूमिका साकारलेली आहे आणि हा चित्रपट सुद्धा निशिकांत कामत यांनी दिग्दर्शित केला आहे। कधी उसवली लत्तर जगण्याची। 3 नंबरचा चित्रपट येतो शिक्षणाचा आईचा गहू। हा चित्रपट 2010 मध्ये आलेला महेश मांजरेकर निर्मित गाजलेला चित्रपट आहे। हा चित्रपट आपल्या इंडियन एज्युकेशन सिस्टीमवर प्रश्न उपस्थित करतो आणि आपल्या मुलांच्या आवडी निवडीवर भर पाडतो। या चित्रपटामध्ये भरत जाधव, सिद्धार्थ जाधव आणि गौरी वैद्य यांच्या मुख्य भूमिका आहेत। हा चित्रपट धोनी या नावाने तामिळ आणि तेलुगू मध्ये रिमेक केला गेला आहे, ज्यात की प्रकाश राज आणि राधिका आपटे यांच्या मुख्य भूमिका आहेत। तसेच हा चित्रपट बंगाली आणि पंजाबी या भाषेत सुद्धा रिमेक केला गेला आहे आणि लवकरच हा चित्रपट बॉलिवूड मध्ये सुद्धा रिमेक केला जाणार आहे। पुण्याची मुलं मुंबईच्या मुलांपेक्षा जास्त स्मार्ट असतात। काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे असं पुण्याचीच मुलं ठरवतात। ठरवायचं काय त्याच्यात? त्रिभुवनातलं सत्य आहे ते। इतकी साधी गोष्ट कळत नाही तुम्हाला राव? हट। नंबर 4 मुंबई पुणे मुंबई। मुंबई पुणे मुंबई हा 2010 मध्ये आलेला सतीश राजवाडे निर्मित रोमॅन्टिक ड्रामा चित्रपट आहे। मुंबई आणि पुणे अशा या वेगवेगळ्या शहरातील एका मुलाची आणि मुलीची लव्ह स्टोरी आपल्याला या चित्रपटात दाखवण्यात आली आहे, ज्यात की स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्या मुख्य भूमिका आहेत। हा चित्रपट हिंदी, तामिळ, कन्नड, पंजाबी आणि गुजराती या भाषेमध्ये रिमेक केला गेला आहे। only hired you to have my child. मी तर काय पागल आहे, दुसऱ्याला पागल करून सोडलं। तो डोकं येण्यावानी झाला नाही तर तू आता निर्णय घेणारच नाही, मला माहित आहे। नंबर 5 मला आई व्हायचंय। हा चित्रपट 2005 मध्ये आलेला समृद्धी पुरे दिग्दर्शित सरोगेट मातेची कथा सांगत आहे आणि हा एक इमोशनल चित्रपट आहे एका महिलेवर जिने सरोगसी करून एका परदेशी मुलाला जन्म घातला आहे। या चित्रपटामध्ये उर्मिला कोठारे यांनी आईची भूमिका साकारलेली आहे। नॅशनल अवॉर्ड मिळालेल्या या चित्रपटाला तेलुगू मध्ये वेलकम ओबामा या नावाने रिमेक केला गेला आहे। या चित्रपटामध्ये सुद्धा उर्मिला कोठारे यांनीच एक मुख्य भूमिका साकारलेली आहे आणि तसेच या चित्रपटाचा मिमी या नावाने बॉलिवूड मध्ये सुद्धा रिमेक केला गेला आहे, ज्यामध्ये कृती सेनॉन, सई तामणकर आणि पंकज त्रिपाठी यांनी एक मुख्य भूमिका साकारलेली आहे।